शिव महापुराण कथेचा विचार करत असताना विद्येश्वर संहितेतल्या 17व्या अध्यायाचा विचार आपल्याला या ठिकाणी आज करायचा आहे। विद्येश्वर संहितेतला 17वा अध्याय आपल्याला असं शिकवतोय की शिव भक्ताच्या सत्काराचा महिमा, शिव भक्तांच्या सत्काराचा महिमा यथार्थ प्रतिपादन करणारा आज अध्याय कोणता असेल तर तो 17व्या क्रमांकाचा अध्याय आहे। एखाद्या वेळेला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भगवान शंकराच्या शिवालयामध्ये जाता आलं तर अवश्य जा, पण तुम्हाला जर वेळ नसेल, कारण तुम्हाला चांगली कामं करण्यासाठी जर वेळ नसेल तर आम्ही काय बोलावं काय तुमच्याशी ना। जर तुम्हाला एखाद्या वेळेला मंदिरामध्ये जाण्याकरता वेळ नसेल आणि एखादी बाई किंवा एखादा पुरुष जर रोज शिवालयामध्ये जाऊन जर पाणी समर्पित करत असेल आणि तिथल्या मंदिराची जर साफसफाई करत असेल ना, तुम्हाला पाणी नाही समर्पित करता येत, तुम्हाला नाही सफाई करता येत तर करू नका, पण कमीत कमी जो रोज त्या ठिकाणी जाऊन सफाई करतो आणि पाणी समर्पित करतोय ना, मला असं वाटतंय त्याचा सत्कार केल्याशिवाय थांबू नका। हे भगवान शंकराला आवडणारं तत्व आहे। पण आज असं झालंय आपल्याला काही करायचं नाही, कुणी जर काही करत असेल तर मला असं वाटतं त्याला नावं ठेवल्याशिवाय राहायचं, नावं ठेवल्याशिवाय करमतच नाही ना आपल्याला। म्हणून माझ्या शिव महापुराण कथेचा विवेकदादा महाराष्ट्राला पण नेहमी संदेश देत असतो, लोकांचा सत्कार जर तुम्हाला करता येत असेल तर अवश्य करा, पण एखाद्या वेळेला कुणी जर समाजाचा सत्कार करत असेल तर त्याला आडवे येण्याचं काम मात्र जीवनामध्ये करू नका। एखाद्याच्या वाटेमध्ये जर तुम्हाला पुष्प जर पुष्पार्थात जर अथवता येत असेल, फुलं जर टाकता येत असेल तर टाका, पण कुणाच्या मार्गामध्ये काटे टाकण्याचा प्रयत्न कधी जीवनामध्ये कधी करू नका। कधी असेल एखाद्या माझ्या गरीबाचं घर, ते घर जर तुम्हाला उभा करता येत असेल तर अवश्य करा, पण त्या गरीबाच्या घरावर रॉकेल होतील, त्या गरीबाच्या घराला पेटून देण्याचा विचार मात्र जीवनामध्ये कधी करू नका। तसं एखादा शिवभक्ती करत असेल ना तर मला असं वाटतं त्याला सपोर्ट करा, नक्कीच माझे देवादिदेव महादेव तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही। बोल सके भगवान हमसे इंसान बना, नहीं कभी शैतान बना, नहीं कभी सदाचार अपना सके तो ख्वाबों में पग मत भरना, इश्क नहीं बन सकते तो ख्वाबे बनकर मत रहना, भला किसी का न सके बुरा किसी का मत करना, इश्क नहीं कर सकते ख्वाबे बनकर मत रहना, ख्वाबे बनकर मत रहना। कथेची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की शिव भक्ताच्या अर्थात सत्काराचा महिमा हा अनंत आहे, तो अगाध आहे। कधीतरी तुम्ही शिव भक्तांचा अर्थात सत्कार करण्याचं काम करा, त्यांना सपोर्ट करण्याचं काम करा, त्यांना आधार देण्याचं काम करा, त्यांची शिव भक्ती आणखी वृद्धिंगत करण्याचं काम तुमच्या जीवनामध्ये करा। भगवान व्यासांनी अनेक वर्षापूर्वी हा संदेश आपल्याला या ठिकाणी दिलाय। म्हणून सज्जनांनो, त्याचबरोबर 18व्या क्रमांकाचा अध्याय आपल्याला शिकवतोय शिवलिंगाचे प्रकार, भस्म धारण आणि शिव भक्तांचं आचरण या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा या ठिकाणी केल्या जाते। शिवलिंगाचे प्रामुख्याने 5 प्रकार पडतायत। महिला मंडळ नीट ऐका, थोडा किचकट विषय पण आता सांगावा लागेल। आता बसलोच आपण या ठिकाणी, आपल्याला अर्थात त्याचा विचार करावाच लागेल ना। शिवलिंगाचे प्रामुख्याने 5 प्रकार पडतायत। पहिला जो प्रकार आहे त्या प्रकाराचं नाव आहे स्वयंभू लिंग। जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे। दुसरा जो प्रकार आहे तो बिंदू लिंग, तिसरा जो प्रकार आहे तो प्रतिष्ठित लिंग, चौथा जो प्रकार आहे त्या प्रकाराचं नाव आहे क्षरलिंग, नाम आध्यात्मिक लिंग सुद्धा त्याला म्हटलं जाते। आणि त्याचबरोबर 5व्या क्रमांकावरती जे लिंग आहे त्या लिंगाचं नाव आहे गुरुलिंग। हे 5 प्रकार शिव महापुराण अंतर्गत येत आहेत।
सोन्या चांदीच्या पत्र्यावरती रेखाटलेले व त्यावर शिवजीची प्राण प्रतिष्ठा ज्या ठिकाणी केल्या जाते त्याला बिंदू लिंग असं म्हणतायत. एखाद्या सोन्याचा पत्रा असावा किंवा एखाद्या चांदीचा पत्रा असावा, त्याच्यावर भगवान शंकराचं चित्र रेखाटावं, या लिंगाला बिंदू लिंग असं स्वतंत्र नामकरण या ठिकाणी करण्यामध्ये आलेले आहे. स्वतःच्या हाताने स्थापन केलेले जे लिंग आहे त्या लिंगाला प्रतिष्ठित लिंग असं म्हणतायत. आता महिला मंडळ तिसऱ्या क्रमांकाचा ऐका. हृदय, मस्तक आणि कटिभाग या तीन स्थानी कल्पना करण्यात आलेले जे लिंग आहे ना त्याला क्षर लिंग किंवा आध्यात्मिक लिंग असं म्हटलं जाते. आणि योग्य गुरुच्या सांगण्यावरून चांगली कर्म करणं याला गुरुलिंग असं म्हणतायत. म्हणून महिला मंडळ गुरुलिंगाचा आणखी एक स्वतंत्र अर्थ मला या ठिकाणी सांगायचा आहे. तुम्ही गुरु करत असताना हजारदा विचार करा. सत्य स्वरूपा विवेक दादा, मला असं वाटतं गुरु करत असताना तुम्ही हजारदा विचार केला पाहिजे. पण गुरु करत असताना हजारदा विचार करत असताना एकदा का एखाद्या गुरुचा स्वीकार तुम्ही केला तर मग मात्र त्या गुरुला तुम्हाला नावं ठेवण्याचा अधिकार नाही. एक तर पहिली गोष्ट, तुम्ही गुरु करत असताना तुम्हाला स्वातंत्र्य आहे. मग एखादा व्यक्ती जर चुकला आणि तो जर तुमचा गुरु असेल तर लगेच तुम्ही त्याला नावं ठेवण्याचं काम करताय. म्हणून सज्जनांनो, गुरु हे सुद्धा एक भगवान शंकराचं रूप आहे. म्हणून शिव महापुराण कथा या ठिकाणी विवेक दादा गुरु वंदना सुद्धा या ठिकाणी करायला विसरणार नाही. गुरु परमात्मा परे गुरु परमात्मा परे ऐसा जाता दृढ़ विश्वास, ऐसा जाता दृढ़ विश्वास गुरु परमात्मा परे परमात्मा परे परमात्मा परे देवता संचिरा प्राची धरा देवा पाच प्रकारचे शिवलिंग आहेत आणि सज्जनांनो शेवटचं जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचं नाव आहे स्वयंभू शिवलिंग. संत आणि देव यांच्या तपश्चर्याने जे वरती येत आहेत ना, मला असं वाटतं त्याला स्वयंभू शिवलिंग असं म्हणतात. जर तुम्ही आळंदीला जर कधी गेला असाल, आळंदीला कोण कोण गेला जरा हात वर करा, पाहता बरं तुमचे चेहरे. मला आळंदीला गेलात तुम्ही सगळे? वा, शाबाश. एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे यांच्यासाठी. संत आणि देव यांच्या तपश्चर्याने वरती येते त्याला स्वयंभू शिवलिंग म्हणतायत. म्हणून आळंदीला जर तुम्ही कधी गेलात तर ज्या ठिकाणी माझ्या दानोबांनी समाधी घेतलेली आहे, माझ्या दानोबांच्या समाधीला समाधीच्या बाजूला एक प्राचीन शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाचं नाव आहे सिद्धेश्वर शिवलिंग. सिद्धेश्वरा अर्थात माऊलीचं दर्शन जर घेतलं आणि शिवलिंगाचं दर्शन जर तुम्ही घेतलं नाही तर ते दर्शन घेतल्याचं पुण्य सुद्धा तुमच्या पदरामध्ये पडत नाही. म्हणून अगोदर माऊलीचं दर्शन आहे आणि त्याच्यानंतर मग भगवान सिद्धेश्वराचं दर्शन आहे. जे सिद्धेश्वर मंदिर तुम्हाला आळंदीतलं दिसतंय ना, ते मला असं वाटतं सज्जनांनो, माझ्या दानोबाऱ्यांच्या आई वडिलांनी त्या लिंगाची पूजा केल्याचं प्रमाण आपल्याला दिसते.
अनेक वर्षाचा इतिहास आहे आणि त्याच आळंदीमध्ये त्याच शिवलिंगाची पूजा करत असताना माझी रुक्मिणी माता समोर जो वडाचा पिंपळ आहे ना, त्या वडाच्या पिंपळाला अनेक 1.25 लाख प्रदक्षिणा त्या काळामध्ये माझ्या आईने केल्या. म्हणून दादा, संत आणि देव यांच्या तपश्चर्येने जे वरती येते त्या शिवलिंगाचं अर्थातच जे नाव आहे त्या शिवलिंगाला स्वयंभूलिंग आहे. म्हणून ज्ञानोबांनी सुद्धा त्या शिवलिंगाची पूजा केल्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून आळंदी हे जे गाव आहे ना विवेक दादा, ते अत्यंत पवित्र गाव आहे. आळंदी गावाचा महिमा श्री संत नामदेव महाराजांनी त्या अभंगामध्ये फार सुंदर गायलेला आहे. आळंदी हे गाव आळंदी हे गाव सज्जनांनो, शिवलिंगाचा प्रकार हा अध्याय या ठिकाणी थांबतोय आणि पुढे या ठिकाणी भस्म धारण ही विधी या ठिकाणी सांगितल्या जाते. प्रामुख्याने पहिला प्रश्न निर्माण असा होतोय की जो भस्म तुम्ही तुमच्या कपाळाला लावताय तो भस्म कशा पद्धतीने तयार केला जातोय, त्याचा सुद्धा विचार शिव महापुराण कथेमध्ये व्यक्त केला जातोय. आपण काय करतोय, कपाळाला भस्म लावायचा म्हणून आपण एखाद्या तीर्थक्षेत्रावरती जातोय आणि तो पांढरा गट्टू दिसतो ना भस्माचा, तो घेऊन येतो. कदाचित मला असं वाटतं तो आणून नाही, या मताचा मी सध्या संदेश तुम्हाला देणार नाही. पण भस्म कशा पद्धतीने असावा आणि तो कसा तयार केला जातोय त्याचा विधी पहिल्यांदा तुम्ही ऐका. भस्म जर तयार करायचं असेल आणि तो जर तुम्हाला कपाळाला जर लावायचा असेल ना, तर पहिली गोष्ट तुम्ही गायीचं शेण घेतलं पाहिजे. त्या गायीच्या शेणापासून गौऱ्या तयार केल्या पाहिजे. त्या गौऱ्या तुम्ही वाळवल्या पाहिजेत 1. शमीचं लाकूड घेतलं पाहिजे 2. पिंपळाचं लाकूड घेतलं पाहिजे 3. वडाचं लाकूड घेतलं पाहिजे 4. आणि बेलाचं लाकूड घेतलं पाहिजे 5. या 5 लाकडाचं अर्थातच या 5 गोष्टीचे एकत्रीकरण करायचे. त्यांना अर्थातच एक सुंदर प्रकारे त्याच्या सगळे एकत्रित करायचे, त्याला पेटवायचे. पेटवल्याच्या नंतर ती जी खाली राख पडते ना, मला असं वाटतं तो भस्म खऱ्या अर्थाने महादेवाला चालतो, हे लक्षात ठेवा. उगीच तुम्ही बाजारामध्ये जाता तो पांढरा गट्टू आणता मग महादेवाला लावता, तो भस्म महादेवाला चालत नाही. ही पहिल्यांदा तुमच्या बुद्धीमध्ये फिट करा. मग भस्म करण्याकरता काय विधी लक्षात राहिला तुमच्या का? पुन्हा एकदा सांगू, 1 मिनिट घेतो मी. काय का पाठीमागची महिला मंडळ, भस्म तयार करायचा तुम्हाला, भस्म महादेवाला समर्पित करायचा आहे ना, किंवा तुम्हाला स्वतःच्या कपाळाला भस्म लावायचं आहे ना, मग तो भस्म कशा पद्धतीने तयार करावा? तर गाईचं शेण घ्यायचं. गाईचं शेण घेतल्याच्या नंतर त्याची गोणी तयार करायची, तिला वाळवायचे. वाळवल्याच्या नंतर त्याचबरोबर शमीचं लाकूड घ्यायचे, त्याचबरोबर पिंपळाचं लाकूड घ्यायचं. हे सगळे वाळलेले लाकूड असले पाहिजे. वडाचं लाकूड घ्यायचे, बेल वृक्षाचं लाकूड घ्यायचे आणि या सगळ्या गोष्टी एकत्रित करून मग त्याला पेटवायचे. त्याचा जो भस्म किंवा ती जी राख तयार होईल ना, ती खऱ्या अर्थाने तो भस्म महादेवाला चालतोय. की अशा पद्धतीचं भस्म तयार करा आणि मग देवादिदेव महादेवाला ते समर्पित करा. महादेव नक्की तुमच्या भस्माचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्या पुढचं वाक्य ऐका, हा भस्म जर तुम्ही तुमच्या कपाळाला जर लावला ना, तर मला असं वाटतं तुमच्या शरीरामध्ये कुठलाच रोग प्रवेश करणार नाही, लक्षात ठेवा. जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ म्हणजे भस्म हा भस्म आहे. हा भस्म तयार करा, तो आपल्या कपाळाला लावा आणि भगवान शंकराला तोच भस्म समर्पित करा.
पार्थिव लिंग पूजनाचं महात्म्य हा 19वा अध्याय विद्येश्वर संहितेतला आपल्याला शिकवतोय. सत्य युगामध्ये रत्नाचं लिंग पूजेसाठी महत्वाचं मानलं गेलंय. त्रेता युगामध्ये सोन्याचं शिवलिंग अर्थातच पूजनासाठी महत्वाचं मानलं गेलंय. द्वापार युगामध्ये पाऱ्याची लिंगाची पूजा सर्वश्रेष्ठ मानल्या जाते. आणि काल मी तुम्हाला सांगितले की कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ लिंग पूजेसाठी जर कोणतं असेल तर कलियुगामध्ये जे सर्वश्रेष्ठ लिंग आहे त्या लिंगाचं नाव आहे मातीचं पार्थिव शिवलिंग. त्या शिवलिंगाची पूजा तुम्ही या ठिकाणी करायला विसरायचं नाही. म्हणून सज्जनांनो, ज्याप्रमाणे नद्यामध्ये गंगामाई श्रेष्ठ आहे, मंत्रामध्ये ओंकार मंत्र ज्या पद्धतीने श्रेष्ठ आहे, वर्णामध्ये ब्राह्मण वर्ण जसा श्रेष्ठ आहे, नगरामध्ये काशी जशी श्रेष्ठ आहे आणि व्रतामध्ये जशी महाशिवरात्री श्रेष्ठ आहे ना, त्याप्रमाणे सर्व लिंगामध्ये सर्वश्रेष्ठ लिंग जर कोणतं असेल तर त्या लिंगाचं नाव आहे मातीचं पार्थिव शिवलिंग. सगळ्यात सर्वश्रेष्ठ लिंग सांगितलंय. म्हणून सज्जनांनो, मंत्राचा विचार करत असताना मी काल का परवाच्या कथेत तुम्हाला सांगितलं की 7 करोड मंत्र या विश्वामध्ये अस्तित्वात आहे. पण 7 करोड मंत्राचा तुम्हाला जप नाही करता येत, करू नका. पण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांचा आवडता जो मंत्र आहे की श्री शिवाय, या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकताय. वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे, नगरामध्ये काशी श्रेष्ठ आहे. भगवान शंकराची आवडती भूमी जर कोणती असेल ना तर त्या भूमीचं नाव आहे काशी. म्हणून काही लोक त्या ठिकाणी काशीला जात आहे. काशीला जात असताना तिथे मरण यावं म्हणून मरण्याकरता बरेच लोक तिथे जात आहेत. आणि जन्म आणि मरण ही तर तुमच्या आणि माझ्या हातामध्ये नाही, तर तुमचं जन्म आणि तुमचं मरण जर कोणाच्या हातामध्ये असेल तर ते देवाधिदेव महादेवाच्या हातात आहे. म्हणून काशीमध्ये जे लोक जात आहेत, काशीमध्ये लोक गेल्याच्या नंतर तिथे मरण्याकरता लोक जात आहेत. काही तर त्या ठिकाणी नदीमध्ये उडी घेऊन मरतायत. आणि असं मरण हे भगवान शंकराला प्रिय नाही. तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर सहजासहजी जर तुम्हाला मरण आलं ना तर मग मात्र तुम्हाला कैलासामध्ये जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. पण मरण असं असावं ना का उभे तिथे जायचं मग तिथे जाऊन आत्महत्या करायची, हे काही योग्य नाही. म्हणून मी नेहमी महाराष्ट्राला सांगत असतो, जगामध्ये सगळ्या ठिकाणी जन्माचा आनंद साजरा केला जातोय, पण मरणाचा आनंद साजरा करणारी या जगातली एकच भूमी आहे. त्या भूमीचं नाव आहे काशी. त्या भूमीचं नाव आहे काशी. म्हणून काशी सज्जनांनो हा मरणाचा आनंद त्या ठिकाणी साजरा केला जातोय. सगळ्या भूमीमध्ये जन्माचा आनंद साजरा केला जातोय. म्हणून काशी ही सर्वश्रेष्ठ भूमी आहे. म्हणून काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्याकरता जर तुम्ही कधी गेलात ना तर काशी विश्वनाथाचं दर्शन घ्या. पण काशीच्या मध्यभागी एक मध्यमेश्वर महादेव मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये सुद्धा कधीतरी दर्शन करण्याकरता जा. कारण मध्यमेश्वराचं दर्शन जर तुम्ही घेतलं नाही तर काशी विश्वनाथाचं दर्शन केल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडत नाही. आणि काशी ही भूमी तर अशी सर्वश्रेष्ठ भूमी आहे. तुम्ही ज्या गल्लीमध्ये जाल त्या ठिकाणी तुम्हाला शिवलिंग दिसेल. हजारो शिवलिंग त्या ठिकाणी आहे. असं सांगितलं जाते की काशीमध्ये विष्णुदादा 307 शिवलिंग आहे. किती? 307 शिवलिंग त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. म्हणून सज्जनांनो, पण सगळ्या शिवलिंगामध्ये काशी विश्वनाथाचं जे महत्वाचं लिंग आहे ते लिंग, आणि त्याच बरोबर भगवान व्यासांनी ज्या शिवलिंगाच्या समोर बसून शिवमहापुराण ग्रंथाचं गायन केलंय त्या लिंगाचं नाव आहे मध्यमेश्वर शिवलिंग. त्या शिवलिंगाच्या समोर बसून ही व्यासांनी हा रचना केलेली आहे. म्हणून सज्जनांनो, पार्थिव शिवलिंग हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. तुम्ही काशीमध्ये कधीतरी ज्या वेळेला जाल त्यावेळेला गंगेच्या काठावरती पवित्र माती घ्या, त्या ठिकाणी शिवलिंग निर्माण करा. माझ्या अहिल्याबाई होळकर काशीमध्ये ज्या वेळेला जात होत्या ना, काशीमध्ये गेल्याच्या नंतर त्या रोज त्या ठिकाणी 11,000 पार्थिव शिवलिंग निर्माण करायच्या. आणि 11,000 पार्थिव शिवलिंग निर्माण करून त्या गंगा मातेमध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून त्या समर्पित करायच्या. मग आपल्याला 11,000 तर शक्य होणार नाही, पण कमीत कमी काशी नगरीमध्ये गेल्याच्या नंतर कमीत कमी 11 शिवलिंग निर्माण करा आणि गंगामाईमध्ये त्या ठिकाणी विसर्जित करा. महादेव तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून सज्जनांनो, आपल्या सनातन पंथामध्ये
शिवलिंगाची पूजा ही सर्वश्रेष्ठ मानलेली आहे. 8 नावाचा उच्चार करून शिवलिंगाचं पूजन करायचे. हर या शब्दाचा उच्चार करायचा आणि त्या ठिकाणी शिवलिंगाची पूजा करायची. 1 महेश्वर या नावाचं नामस्मरण करायचं आणि शिवलिंगाची पूजा करायची. 2 शंभू या नावाचं नामस्मरण करायचं आणि भगवान शंकराची पूजा करायची. शूलपाणी या नावाने सुद्धा तुम्ही भगवान शंकराची पूजा करू शकता. पिनाक धृत या नावाने सुद्धा तुम्ही भगवान शंकराची पूजा करू शकता. शिव या नावाचं सुद्धा नामस्मरण करून तुम्ही भगवान शंकराची पूजा करू शकता. पशुपती या नावाचं सुद्धा वर्णन करून तुम्ही त्या ठिकाणी भगवान शंकराची पूजा करू शकताय. महादेवाचं नामस्मरण करून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी भगवान शंकराची पूजा करू शकताय. या 8 नामाचा उच्चार करून जर तुम्ही पार्थिव शिवलिंगाचं पूजन जर केलं तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. आता पार्थिव लिंग पूजनाचा महिमा ऐका. 21व्या क्रमांकाचा अध्याय जर तुम्हाला कधी वेळ भेटला तर स्वतंत्र वाचा. मी संक्षिप्तपणाने फक्त आपल्या समोर हा विषय व्यक्त करणार आहे. पार्थिव शिवलिंग पूजनाचा महिमा अनन्य साधारण आहे. म्हणून माझ्या समोर जे विद्यार्थी बसलेत ना, 1000 पार्थिव लिंग बनवून जर त्यांनी पूजा केली तर त्यांच्या इच्छित फल त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. 1 ज्याला धनाची अपेक्षा असेल त्याने काय करायचे, 500 पार्थिव शिवलिंग रोज निर्माण करायचे. तुम्हाला 500 पार्थिव शिवलिंग निर्माण करून जर तुम्ही रोज भगवान शंकराचं पूजन जर केलं तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सजनांना धनाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याला पुत्राची अपेक्षा असेल, पुत्राच्या अपेक्षेची इच्छा जर तुम्हाला असेल तर रोज तुम्ही 15,000 शिवलिंगाचं पार्थिव शिवलिंग करा. किंवा रोज नाही झालं तर कमीत कमी 15,000 पार्थिव शिवलिंगाचं पूजन होणं गरजेचं आहे. 15,000 पार्थिव शिवलिंगाचं पूजन जर झालं तर पुत्र प्राप्तीचा मार्ग त्या ठिकाणी सुकर होतोय. ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा असेल त्याने 1 कोटी पार्थिव शिवलिंग तयार करावं. ज्याला तीर्थयात्रा करण्याची इच्छा असेल त्याने 2000 पार्थिव शिवलिंग निर्माण करावं. ज्याला वशीकरण करण्याची इच्छा असेल त्याने 800 शिवलिंगाची पूजा करावी. दारिद्र्य आले ते दारिद्र्य जावं असं ज्या व्यक्तीला वाटत असेल त्याने 10,000 पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची. म्हणजे त्याचं दारिद्र्य गेल्याशिवाय राहणार नाही. कारागृहामध्ये जर एखादा मित्र असेल तर त्याने 5000 शिवलिंगाची पूजा करायची. 5000 शिवलिंगाची पूजा जर त्याने केली ना तर नक्की त्याची कारागृहातून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. आणखी या ठिकाणी सांगितले कन्या प्राप्तीसाठी 10,000 पार्थिव शिवलिंग करायचा मानस सांगितलाय. बघा शिवमहापुराण कथेने तुम्हाला स्वातंत्र्य असे एक दिले. ज्याला पुत्र प्राप्ती पाहिजे असेल त्याने 15,000 पार्थिव शिवलिंग निर्माण करून पूजा करायची. पण ज्याला कन्या पाहिजे असेल ना तर त्याच्यासाठी फक्त 10,000 शिवलिंग करायचे बरं का. म्हणजे 5,000 एक्स्ट्रा आहेत तुम्हाला पुत्र प्राप्तीसाठी. म्हणजे याचा अर्थ कन्येला सुद्धा फार महत्व या ठिकाणी शिवमहापुराण कथेमध्ये दिले. ऐश्वर्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर 10,000 शिवलिंगाची पूजा करा. आणि प्रत्यक्ष भगवान शंकराला प्राप्त होण्याची ज्याला इच्छा असेल ना त्याने 1 कोटी पार्थिव शिवलिंग निर्माण करा. त्याला कैलासावरती जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. तर 1 कोटी शिवलिंग पार्थिव लिंग पूजन ही कोट्यावधी यज्ञाचं फळ देणार आहे. एखाद्या वेळेला यज्ञ तुमच्याकडनं होणार नाही. यज्ञाचा फार मोठा खर्च आहे. पण पार्थिव शिवलिंग पूजन करून जर तुम्ही देवादिदेव महादेवाचं स्मरण जर करत असाल ना तर मला असं वाटतंय सज्जनांनो नक्की तुम्हाला यज्ञ केल्याचं फळ सुद्धा तुमच्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पार्थिव शिवलिंग पूजन करत असताना मी काल परवा रोज मी तुम्हाला हे सांगतोय भगवान शंकराचं सुंदर पैकी विवेकदादा पार्थिव शिवलिंग तयार केलं पाहिजे. त्या ठिकाणी 108 मुगाचे दाणे, 108 हरभऱ्याच्या डाळीचे दाणे, 108 उडदाचे दाणे आणि 108 तिळाचे दाणे तुम्ही समर्पित करा. आणि त्याच बरोबर भगवान शंकराला अति प्रिय जर काय असेल तर ते खऱ्या अर्थाने बेलपत्र आहे. म्हणून महिला मंडळ भगवान शंकराला बेल पानाने अर्थात बेल पुष्पाने तुम्ही भगवान शंकराची पूजा करा. सगळ्या मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. एक संदेश या ठिकाणी सांगितला जातोय. संदेश नीट ऐका. एखाद्या माझ्या माता भगिनीने जर नवऱ्याच्या गपचूप जर एखाद्या शेजारणीला जर व्याजाने पैसे दिले असतील, तुम्ही दिले तर हात वर करा बरं. नवऱ्याच्या मुकाट्याने जर तुम्ही एखाद्या शेजारणीला पैसे दिले आणि ती शेजारीन तुम्हाला पैसे परत द्यायला तयारच नाही, मग आता तुमचे पैसे अडकले, ते पैसे तर निघत नाही, बोभाटा करावं तर घरात दांगडू होतो. मग काय केलं पाहिजे
त्याच्यासाठी एक सूत्र सांगतो, नीट ऐका. सूत्र असं आहे की चक्लेश्वर महादेवाचं नाव घ्यायचं. नीट ऐका, चक्लेश्वर महादेवाचं नाव घ्यायचे, 3 बेलाचे पाने घ्यायचे, 7 तांदळाचे दाणे घ्यायचे, 1 तांब्या पाणी घ्यायचा आणि आपल्या प्राचीन शिवालयामध्ये जाऊन ते भगवान शंकराला समर्पित करायचे. मला असं वाटतं तुमचे पैसे जर कुठे गुंतले असतील ना, एखाद्या शेजारणीकडे गुंतले असतील तर ते पैसे निघण्याचा मार्ग तुमचा देवाधिदेव महादेव मोकळा केल्याशिवाय राहणार नाही. टाळ्या वाजवल्या याचा अर्थ नक्कीच दिलेच वाटतं. जो नित्य नेमाने महादेवाला पाणी समर्पित करतो त्याचं मुख जरी तुम्ही पाहिलं ना, तर मला असं वाटतं तुमचं सगळं कार्य सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. तुम्ही पाणी समर्पित करू नका, पण एखादी माझी माता भगिनी जर रोज नित्य नियमाने भगवान शंकराला पाणी समर्पित करत असेल, पाणी समर्पित करून येत असताना जर रस्त्याने जर तुमची भेट झाली आणि त्या महिलेचं किंवा त्या पुरुषाचं मुख जरी तुम्ही पाहिलं ना, तर तुमचं कार्य सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही. पण आणखी एक महत्वाचा संदेश या ठिकाणी सांगितला जातोय. मंगळवारचा दिवस असावा, मंगळवारच्या दिवशी हनुमान मंदिरामध्ये जायचे आणि हनुमान मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर सोमेश्वर हा शब्द त्या ठिकाणी लिहा. जन्मामध्ये तुमच्या प्रपंचामध्ये गरिबी कधी येणार नाही. वाक्य पुन्हा एकदा ऐका, पुन्हा एकदा सांगतो पाठीमागची महिला मंडळ. मंगळवारचा दिवस असावा, मंगळवारच्या दिवशी तुम्ही हनुमंताच्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे. हनुमंताच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर सोमेश्वर हा शब्द तुम्ही त्या ठिकाणी लिहिला पाहिजे. सोमेश्वर हा शब्द जर तुम्ही लिहिला ना, तर मला असं वाटतं दारिद्र्य अर्थातच आपली गरिबी हटवेल किंवा गरिबी आपल्याला कधी येणार नाही. हा एक महत्वाचा संदेश या ठिकाणी सांगितला जातोय. आता ज्याची लग्न होत नाही त्याच्यासाठी तर बरेच नियम सांगितलेत ना मी, तर सांगू अजून एखादा. त्याची जास्त गरज आहे सध्या समाजामध्ये. एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं जर लग्न होत नसेल तर बेलाच्या झाडाखाली जायचे. नवीन नियम हे ऐकून ठेवा. बेलाच्या झाडाखाली जायचे, एक मातीचं सुंदर पार्थिव शिवलिंग तयार करायचे आणि त्याचे 3 महिने त्या ठिकाणी सतत पूजा करायची. म्हणजे 3 महिने ते पार्थिव शिवलिंग तयार करून ते पाण्यामध्ये विसर्जित करायचे आणि पाण्यामध्ये विसर्जित करत असताना त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावायचा आहे. असं सतत 3 महिने जर केलं, ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होत नसेल त्याचा मार्ग सुकर करण्याचं काम माझे महादेव करतील, हे लक्षात ठेवा. असे अनेक सिद्धांत या ठिकाणी सांगितल्या जात आहेत. 22व्या क्रमांकाचा अध्याय विद्येश्वर संहिता, नैवेद्य नाम शिव नैवेद्य आणि बेल महात्म्य, अशा पद्धतीचा तो अध्याय आहे. ज्या घरात नित्य नेमाने भगवान शंकराला नैवेद्य दिला जातोय त्या ठिकाणी भगवान व्यास सांगतात ते घर पवित्र आहे, ते घर पावन आहे. पण भगवान शंकराची पिंड आपल्या घरामध्ये असावी. रोज आपण स्वयंपाक केल्याच्या नंतर महिला मंडळ इथून पुढे आता 2 गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये पक्क्या फिट करा. 2 नैवेद्य आता इथून पुढे तुम्हाला तयार करायचे आणि 2 नैवेद्य तयार केल्याच्या नंतर एक नैवेद्य तुम्ही त्या ठिकाणी देवाधिदेव महादेवाला ठेवायचा आहे आणि दुसरा नैवेद्य तुमच्या दारामध्ये तुमच्या गोठ्यामध्ये असणाऱ्या माझ्या हिंदू माता गोमातेला द्यायचा आहे. 2 नैवेद्य तयार करा. शिव नैवेद्य आपण भगवान शंकराला दाखवला पाहिजे. शिव नैवेद्य खायचा का नाही त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, तर तो खाल्ला पाहिजे. आणि शिव नैवेद्य जर तुम्ही देवाधिदेव महादेवाला जर दाखवत असाल तर त्या घराला पवित्र करण्याचं काम तो शिव नैवेद्य केल्याशिवाय राहणार नाही. आणि शिव भक्तासाठी सुद्धा शिव नैवेद्य करा. एखादा अतिथी किंवा एखादा शिव भक्त जो शिव भक्तीमध्ये रममान आहे त्याला सुद्धा कधीतरी घरी बोलावून त्या ठिकाणी भोजन देण्याचं काम त्या तुमच्या जीवनामध्ये करा. शिव नैवेद्य आणि शिव भक्ताला भोजन या 2 गोष्टी म्हणजे तुमच्या पुण्याची वृद्धी करणाऱ्या त्या गोष्टी आहेत. बेल महात्म्य, बेल वृक्ष हा जो वृक्ष आहे ना ते महादेवाचं प्रत्यक्ष स्वरूप आहे बरं का. तुम्हाला एखाद्या वेळेला शिवालयात नाही जाता आलं आणि एखाद्या वेळेला तुम्ही बेल वृक्षाच्या झाडाखाली गेलात आणि त्या ठिकाणी जाऊन जरी तुम्ही पूजन केलं आणि भगवान शंकराचं नामस्मरण केलं तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा केल्याचं पुण्य जे तुमच्या पदरात पडणार आहे ते बेल वृक्षाच्या झाडाखाली जाऊन बेल वृक्षाचं पूजन केलं तरी तेच पुण्य तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. पुण्यामध्ये काही बदल नाही. बेलाचा जो वृक्ष आहे ना तर बेलाच्या वृक्षाच्या मुळामध्ये हजारो तीर्थ त्या ठिकाणी वास करतायत. कारण सगळ्या तीर्थाचं वास्तव्य ज्या वृक्षामध्ये असतं
त्या वृक्षाला बेल वृक्ष असं म्हटलं जाते. म्हणून प्रत्येक माझ्या माता भगिनींनी एक तरी बेल वृक्ष त्या ठिकाणी लावला पाहिजे. जो माणूस बेलाच्या झाडाखाली स्नान करतो, वाक्य नीट ऐका, जो व्यक्ती बेलाच्या झाडाखाली स्नान करतो किंवा अंघोळ करतो त्याला सगळ्या तीर्थामध्ये अंघोळ केल्याचं पुण्य त्याच्या पदरामध्ये प्राप्त होतंय. बघा किती सुंदर आणि सोपा मार्ग सांगितलाय. काहीच नाही, फक्त बेलाच्या झाडाखाली जायचंय. बेलाच्या झाडाखाली जाऊन तुम्ही त्या ठिकाणी स्नान करायचंय. बेलाच्या झाडाखाली जाऊन जर तुम्ही स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर सगळ्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य जर आपल्या पदरामध्ये पडत असेल तर बेल वृक्षाच्या झाडाखाली अंघोळ करायला आपल्याला काय हरकत आहे. एखादा एक तांब्या पाणी तुम्ही घ्या. एक तांब्या पाणी घेतल्याच्या नंतर ते महादेवाला समर्पित करा आणि अशोक सुंदरीच्या जागेवरून ज्या वेळेला ते पाणी पडतं ते पाणी थोडंसं आपल्या हातामध्ये घ्या. त्या हातामध्ये घेतलेल्या पाण्यामध्ये बेल वृक्ष बुडवा आणि एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती ते पाणी शिंपडा. त्याला कशाही प्रकारचा रोग असू द्या, त्याचा रोग बरा करण्याचं सामर्थ्य जर कशामध्ये असेल ना तर ते बेल वृक्षाने भगवान शंकराला समर्पित केलेलं पाणी जर एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती जर शिंपडलं तर त्याचे सर्व रोग दुरुस्त करणारे देव म्हणजे माझे महादेव आहेत. म्हणून अशा अनेक संकल्पना या ठिकाणी श्री महापुराण कथेमध्ये सांगितलेल्या आहेत. जो मनुष्य बेल वृक्षाच्या झाडाखाली आंघोळ करतो हे बरोबर, बेल वृक्षाच्या पानाने अंगावरती पाणी शिंपडतो तेही सुद्धा बरोबर, पण त्याचा पुढचा आणखी एक नियम आहे का. बेल वृक्षाच्या झाडाखाली अर्थात एखाद्या शिव भक्ताला किंवा लहान लहान मुलांना जर तुम्ही खिरीचा प्रसाद जर देत असाल किंवा त्यांना त्या ठिकाणी जर भोजन खाऊ घालत असाल तर तुम्हाला कोट्यावधी फळ त्या ठिकाणी पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कोट्यावधी यज्ञ केल्याचं फळ सुद्धा तुमच्या पदरामध्ये पडेल. अशा पद्धतीने श्री महापुराण कथा आपल्याला संदेश देते. म्हणून जो मनुष्य बेलाच्या झाडाखाली लहान मुलाला म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे. मोठ्या माणसाला जर एखाद्या वेळेला तुम्ही भोजन नाही दिलं तरी चालेल, म्हणजे लहान लहान मुलं असतात ना ती देवाघरची फुलं असतात, ते अर्थात त्यांना पाप पुण्याची काही जाणीव नसते. अशा लहान लहान मुलांना जर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना जर भोजन दिलं तर नक्की तुमच्या पदरामध्ये पुण्य पडल्याशिवाय राहणार नाही. बेलाचे झाड लावणाऱ्याला पुन्हा जन्म नाही म्हणलं. किती मोठं वाक्य आहे. सामान्यात आणि हलक्यात या वाक्याला घेऊ नका. एखाद्या व्यक्तीने जर बेल वृक्षाचं आरोपण केलं आणि बेल वृक्षाचं आरोपण करून जर त्या बेल वृक्षाला जर वाढवण्याचं काम जर तुमच्या जीवनामध्ये केलं ना तर शिव महापुराण कथा सांगते पुन्हा तुम्हाला जन्म नाही. किती मोठी गोष्ट आहे. काय किती सुंदर आणि सोपा मार्ग आपल्याला शिव महापुराण कथेने सांगितलाय. बेलाच्या पानाने अंगावरती पाणी शिंपल्याच्या नंतर रोग जातात हे तर मी तुम्हाला सांगितलंय. आता पुढचा नियम आहे का. भगवान शंकराला बेलपत्र समर्पित करायचे. मग बेलपत्र समर्पित केल्याच्या नंतर पुण्य काय पडणार आहे, त्याचा फायदा काय, तो फायदा सांगा महाराज आम्हाला. आता फायदा आहे का. भगवान शंकराला जर तुम्ही बेलपत्र समर्पित करत असाल तर पहिला फायदा हा आहे की तुम्हाला रिद्धी प्राप्त होते. भगवान शंकराला जर तुम्ही बेलपत्र समर्पित करत असाल तर तुम्हाला सिद्धी प्राप्त होते. भगवान शंकराला जर तुम्ही बेलपत्र समर्पित करत असाल तर देवाधिदेव महादेव प्रसन्न होत आहे. आणि भगवान शंकराला जर तुम्ही बेलपत्र समर्पित करत असाल ना तर भगवान शंकराला बेलपत्र समर्पित केल्याचा आनंद माझ्या पार्वती मातेला होतोय. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वरती कृपा करण्याचं काम माझी पार्वती माता करेल. म्हणून भगवान शंकराला प्रामुख्याने 4 गोष्टी फार विशेषपणे आवडतात बरं का. हे पहिले तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये कोरून ठेवा, तुमच्या बौद्धिकतेमध्ये कोरून ठेवा. भगवान शंकराला सगळ्यात जास्त जर प्रिय काय असेल तर ते बेलपत्र आहे एक. भगवान शंकराला सगळ्यात जास्त प्रिय जर काय असेल तर गंगाजल हे सगळ्यात जास्त आवडतंय. भगवान शंकराला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर शमीपत्र आवडतंय. आणि भगवान शंकराला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर कमळाचं फूल आवडतंय. या 4 गोष्टी भगवान शंकराला प्रामुख्याने आवडतात. मग आता काही महिलांना असा प्रश्न पडला असेल की महाराज आम्हाला तर गंगा माता जवळ नाही, मग गंगा मातेचं पाणी आवडतं तुम्ही असं आम्हाला सांगताय, मग गंगा माता तर आम्हाला जवळ नाही, मग आम्ही काय केलं पाहिजे. महिला मंडळ सोपा उपाय तुम्हाला सांगतो. हातामध्ये तुमच्या घरातलं एक तांब्या भरून पाणी घ्या, शिवालयामध्ये जा. शिवालयामध्ये गेल्याच्या नंतर भगवान शंकराला पाणी समर्पित करण्याच्या अगोदर हातामधला तांब्या फक्त तुम्ही भगवान शंकराला त्या ठिकाणी स्पर्श करा.
हातातला तांब्यावरून पाणी जर तुम्ही भगवान शंकरला जर नुसता असा स्पर्श जर केला ना तर तुमच्या हातातल्या पाण्याचं गंगा जलामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्यांच्या माथ्यामधून गंगा अर्थात गंगा मातेचा उगम आहे त्यांना वेगळ्या अर्थात तुम्हाला वेगळं गंगेचं पाणी आणण्याची गरज नाही. हातातला तांब्या भगवान शंकराला समर्पित करा. हातातला तांब्या जरी तुम्ही भगवान शंकराला समर्पित केला त्याचं गंगाजल होईल आणि मग ते गंगाजल तुम्ही भगवान शंकराला समर्पित करा. भगवान शंकर तुमच्या गंगाजलाचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. एवढं भोळं दैवत म्हणजे माझे देवाधिदेव महादेव आहेत बघा. असे अनेक सिद्धांत आहेत. बेलपत्राच्या झाडाखाली असलेल्या शिवजीला म्हणजे एखादं बेल वृक्ष आहे. आता बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते, तुमच्याकडे आहे का ना मला माहित नाही, पण मराठवाड्यामध्ये आणि इतर प्रांतामध्ये ज्या ज्या वेळेला मी कथा करण्याकरता जातो त्यावेळेला मला प्रामुख्याने पाहण्याकरता भेटतंय. एखादं जुनं बेल वृक्ष आहे आणि जुनं बेल वृक्षाखाली जर एखादं शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाला एक मुगाचा दाना समर्पित करा, एक तांब्या पाणी समर्पित करा आणि आपल्या मनोकामना त्या ठिकाणी देवादिदेव महादेवाला सांगा. तुमची कुठलीही मनोकामना असू द्या, तुमची कुठलीही इच्छा असू द्या, ती इच्छा माझे देवादिदेव महादेव पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. बेलाच्या वृक्षाची निर्मिती ही पार्वती मातेच्या अश्रूपासून निर्माण झालेली आहे बरं का महिला मंडळ, हे लक्षात असू द्या. कुणी जर तुम्हाला विचारलं की बेल वृक्षाची निर्मिती कशी झाली, बेल वृक्षाची निर्मिती कशी झाली असा जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर बेल वृक्षाची निर्मिती ही पार्वती मातेच्या अश्रू अर्थात खाली पडत आहे आणि अश्रू खाली पडल्याच्या नंतर त्या अश्रूपासून एक बेल वृक्ष अर्थातच वृक्ष जन्माला येतोय. त्या वृक्षाचं नाव आहे बेल वृक्ष. पुढच्या अध्यायाला आता या ठिकाणी सुरुवात होते. ब्रह्मचर्य आश्रम, ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम या सगळ्या लोकांना देवादिदेव महादेवाची पूजा करण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी दिल्या जाते. आता शिव नामाचं महात्म्य अध्याय क्रमांक 23 कधीतरी तुम्हाला वेळ भेटल्यावरती वाचा. विषय थोडा किचकट पण आता ऐकावं लागेल कारण शिव महापुराण कथेचा हा संदेश आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं आताही सांगतो, नारदजी ज्या वेळेला भगवान विष्णूकडे जात आहेत आणि भगवान विष्णूकडे गेल्याच्या नंतर भगवान विष्णूला विवेक दादा एक प्रश्न विचारतात की मला शांत व्हायचंय, मग मला शांत करणारा महामंत्र या जगामध्ये कोणता आहे, तर त्याचं उत्तर विवेक दादा असं दिलं जातंय. त्याचं उत्तर आहे ओम नमः शिवाय. विद्येश्वर संहितेमध्ये सज्जनांनो आता रुद्राक्ष महात्म्य असा अध्याय या ठिकाणी चालू होते. रुद्राक्षाचा महात्म्य आपल्याला आता पाहिजे, थोडं लक्ष द्या सगळ्यांना. विषय थोडा किचकट आहे पण पाहावा लागेल आपल्याला. जसं भस्म महात्म्य तुम्हाला सांगितले, जसं नाम महात्म्य मी तुम्हाला सांगितले, भस्म कसा करावा हे जसं मी तुम्हाला सांगितलंय, शिव भक्ताचा महिमा काय ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय, पार्थिव शिवलिंग पूजनाचं महात्म्य काय ते सुद्धा मी तो विचार तुमच्या समोर प्रगट केलाय. तसं आता रुद्राक्ष महात्म्य म्हणजे रुद्राक्ष परिधान केल्याच्या नंतर ती काय ताकद आहे किंवा कशा पद्धतीचा रुद्राक्ष धारण करावा, किती मोठी रुद्राक्ष आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आता आपल्याला या सत्रामध्ये करायचा आहे. सज्जनांनो, रुद्राक्षाची निर्मिती ही भगवान शंकराच्या अश्रूपासून झालेली आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितले की बेल वृक्षाची निर्मिती ही पार्वती मातेच्या अश्रूपासून झालेली आहे, तशी रुद्राक्ष वृक्षाची निर्मिती ही भगवान शंकराच्या अश्रूपासून झालेली आहे. सनातन वैदिक हिंदू धर्माचं भूषण म्हणून ज्याच्याकडे पाहिल्या जाते त्या वृक्षाचं नाव आहे सज्जनांनो अर्थातच रुद्राक्ष वृक्ष. रुद्राक्ष जे आहे ते आपल्या प्रांतामध्ये, विदर्भ प्रांतात, मराठवाड्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचे झाडं फार कमी आहेत, त्याचे वृक्ष फार कमी आहेत. पण जर तुम्ही काशीमध्ये जर गेलात तर तुम्हाला रुद्राक्षाचे वृक्ष फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसतील. जर तुम्ही अवेद्येच्या प्रांतामध्ये गेलात तर तिकडे सुद्धा तुम्हाला फार मोठे हे झाडं दिसतील. लंकेमध्ये जर तुम्ही गेलात तर लंकेमध्ये सुद्धा तुम्हाला याची फार मोठे वृक्ष दिसतील. आणि मथुरेमध्ये सुद्धा जर तुम्ही गेलात तर मथुरेमध्ये सुद्धा तुम्हाला रुद्राक्षाची वृक्ष मोठे मोठे दिसतील. आपल्या प्रांतामध्ये ते वृक्ष नाहीत, पण त्या प्रांतामध्ये फार मोठमोठी वृक्ष याची आहेत. जो हिंदू आहे त्याने आपल्या गळ्यामध्ये मला असं वाटतं रुद्राक्ष परिधान केला पाहिजे, तो आपला धर्म आहे. सनातन वैदिक हिंदू धर्माचं आद्य कर्तव्य म्हणजे रुद्राक्ष परिधान करणं हा आहे. मग रुद्राक्ष परिधान करण्याच्या प्रत्येकाच्या कल्पना भिन्न भिन्न आहेत. रुद्राक्ष परिधान करत असताना कुणी हातामध्ये परिधान करते,
रुद्राक्ष परिधान करताना कुणी गळ्यामध्ये परिधान करतंय, रुद्राक्ष परिधान करत असताना कुणी केसामध्ये परिधान करतंय. रुद्राक्ष परिधान करण्याची ही ज्याची त्याची जशी संकल्पना आहे. काही लोकांच्या दंडामध्ये सुद्धा आम्ही रुद्राक्ष पाहिले. मी प्रत्येकाला ते रुद्राक्ष धारण ज्याच्या त्याच्या पद्धतीचे ते स्वातंत्र्य शिव महापुराण कथेने दिलेले आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक राजकीय नेता होऊन गेला. मी काही कौतुक म्हणून सांगत नाही, पण रुद्राक्षाची ताकद मी तुम्हाला सांगायची. मला महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक नेता होऊन गेला. हिंदू धर्मावरती ज्यांचं नितांत प्रेम होतं आणि हिंदुत्वासाठी देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ज्यांनी आपला प्राण समर्पित केला, त्या नेत्याचं नाव आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये प्रचार आणि प्रसार करण्याकरता जात होते, त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये रुद्राक्षाच्या माळा होत्या, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा होत्या. आणि सभेमध्ये जर ते उभा राहिले तर पहिला शब्द त्यांचा असायचा की माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, हातामधल्या त्या रुद्राक्षाच्या माळा, हातामधल्या रुद्राक्षाच्या माळा आणि गळ्यामधल्या रुद्राक्षाच्या माळा. ज्या सभेमध्ये ते जात होते ती सभा गाजून ते परत येत होते. सभा गाजत होती याचं कारण जर काय असेल ना, तर त्यांच्या गळ्यामध्ये असणाऱ्या रुद्राक्षाच्या माळा आणि हातामध्ये असणाऱ्या रुद्राक्षाच्या माळेची ती ताकद होती, हे लक्षात ठेवा. रुद्राक्षाला सामान्य समजू नका. रुद्राक्ष वृक्ष अर्थातच महाराष्ट्रामध्ये नाही तर प्रामुख्याने रुद्राक्षाचे 4 प्रकार पडतात. महिला मंडळींनी काय काय थोडस, रुद्राक्षाचा जो पहिला प्रकार आहे तो पांढऱ्या प्रकारचा रुद्राक्ष आहे एक. रुद्राक्षाचा दुसरा प्रकार आहे तो लाल रंगाचा रुद्राक्ष आहे 2. पिवळ्या रंगाचा रुद्राक्ष आहे 3 आणि काळ्या रंगाचा रुद्राक्ष आहे 4. मग आता या 4 रंगापैकी तुम्हाला परिधान करण्यायोग्य रुद्राक्ष कोणता आहे, तर 2 रुद्राक्ष तुम्ही, आपण प्रापंचिक माणसं आहोत, आपण 2 प्रकारचे रुद्राक्ष या ठिकाणी परिधान करू शकतोय. एक काळ्या रंगाचा रुद्राक्ष परिधान करू शकतोय आणि एक लाल रंगाचा रुद्राक्ष आपण परिधान करू शकतोय. परिधान करण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्य दिले गेले. आता रुद्राक्ष ज्या वेळेला तुम्ही विकत घेताना महिला मंडळ, तर रुद्राक्ष विकत घेत असताना किंवा रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये परिधान करताना तो फुगलेला नसावा याची पहिल्यांदा खात्री करा. तो फुटलेला नसावा याची पहिल्यांदा खात्री करा. तो तुटलेला नसावा पहिल्यांदा याची खात्री करा. तो दाणेदार अर्थात नाही, दाणेदार आहे तोच आपल्या गळ्यामध्ये परिधान करा. म्हणजे गोलाई ज्याला आहे तो परिधान करा. अर्थात ज्याला गोलाई नाही, जो निमूट आहे, निमूट सुद्धा भेटताय, तो आपल्या गळ्यामध्ये आपण परिधान कधी करायचं नाही. रुद्राक्ष हा गोल असावा आणि विशेष एखादा रुद्राक्ष जो आहे त्याला निसर्गाचा धाव असला पाहिजे, त्याच्यामधनं दोरा होता आला पाहिजे. अशा पद्धतीचा रुद्राक्ष तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये परिधान करू शकता. जो 12 किंवा 24 रुद्राक्ष प्रीतीपूर्वक आपल्या गळ्यामध्ये परिधान करतो तो व्यक्ती समाजामध्ये वंदनीय आणि पूजनीय होत असतो. 12 किंवा 24 महिन्याची आपल्या रुद्राक्षाची माळ आपल्या गळ्यामध्ये परिधान करा. समाजाने आपल्याला मान्यता द्यावी, समाजाने आपल्याला किंमत द्यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे रुद्राक्ष प्रीतीपूर्वक आपल्या गळ्यामध्ये परिधान करा. आता नियम ऐका. रुद्राक्ष गोल असावा, निसर्गता त्याला धाव असावं, तुम्ही तो गळ्यामध्ये परिधान करावा. आणि गळ्यामध्ये परिधान केल्याच्या नंतर त्याचा नियम आता पुढचा ऐका. ज्याने रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये घातलाय किंवा परिधान केलाय, पहिली गोष्ट त्याला मांस खाण्याचा अधिकार नाही. मांस खाता येत नाही. जसं गळ्यामध्ये तुळशीची माळ घातल्याच्या नंतर मांस वर जे आहे, तसं रुद्राक्षाची माळ घातल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी मांस तुम्हाला खाता येत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला कांदा खाता येत नाही. तिसरी गोष्ट, तुम्हाला लसूण खाता येत नाही. चौथी गोष्ट, तुम्हाला शेवगा खाता येत नाही. व्यसन करता येत नाही. बिडी पिता येत नाही आणि गांजा सुद्धा पिता येत. एक असाच महात्मा मला भेटला बर का दादा, आणि ज्या वेळेला भेटला त्यावेळेला माझ्या जवळ आला. मला म्हणे महाराज, मी म्हटलं अरे गांजा पीत जाऊ नकोस. तो म्हटला महाराज मग भगवान शंकर गांजा पीत नाही का? सगळे शिवमहापुराण वाचा, कुठेही असा उल्लेख नाही की भगवान शंकर गांजा पीत होते. पण तो म्हटला भगवान शंकराचा प्याला म्हणजे गांजे आहे, मग मला पिण्याकरता का हरकत आहे? मी त्याला सांगितलं भगवान शंकर गांजा पितात का नाही हा नंतरचा विषय, पण तुला जर प्यायचा असेल ना तर तुला पिण्यापासून आम्ही सुटका देतो, तू 100% प्यायला तयार हो. पण भगवान शंकराने त्यांच्या कंठामध्ये विष धारण केले. अगोदर 1 लिटर विष आम्हाला पचून दाखव, मग गांजाच्या नादीला.
असं काही चालत नाही. अर्थातच ते व्यसन आहे, व्यसन करू नका, हे सगळे कीर्तनकार महाराज मंडळी तुम्हाला सांगतायत. म्हणून रुद्राक्षाची माळ जर तुम्ही गळ्यामध्ये परिधान केली तर तुम्हाला मदिरा पिता येत नाही, तुम्हाला सिगारेट पिता येत नाही. अर्थात या गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजेत. त्याचबरोबर आता रुद्राक्षाचे 14 प्रकार आहेत महिला मंडळ, ते ऐकून ठेवा. आता एक मुखी रुद्राक्ष आहे, 2 मुखी रुद्राक्ष आहे, 3 मुखी रुद्राक्ष सुद्धा या जगतामध्ये अस्तित्वात आहे, 4 मुखी रुद्राक्ष आहे, 5 मुखी रुद्राक्ष आहे, 6 मुखाचा सुद्धा रुद्राक्ष आहे, 7 मुखाचा रुद्राक्ष सुद्धा अस्तित्वात आहे, 8 मुखी रुद्राक्ष सुद्धा अस्तित्वात आहे, 9 मुखी रुद्राक्ष आहे, 10 मुखी रुद्राक्ष सुद्धा आहे, 11 मुखी रुद्राक्ष आहे, 12 मुखी रुद्राक्ष आहे, 13 मुखी रुद्राक्ष आहे, आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा जो आहे तो 14 मुखी रुद्राक्ष आहे. 14 मुखाचा रुद्राक्ष भेटत नाही, आणि भेटला तर समजून चला व प्रत्यक्ष महादेवाचं स्वरूप म्हणजे तो रुद्राक्ष आहे. 14 मुखी रुद्राक्षाला फार मोठी किंमत आहे. मग यापैकी एखादाही रुद्राक्ष जर तुम्ही आपल्या गळ्यामध्ये परिधान केला ना विवेक दादा, तर गोस्वामी तुलसीदास महाराज असं वर्णन करतात. आपण कालही पाहिजे आणि आजही आपल्याला तो विचार पाहायचा आहे की एखादा या 14 मुखी रुद्राक्षापैकी एखादा एक जरी रुद्राक्ष तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये परिधान केला तर तुमच्याजवळ भूत पिशाच येणार नाही, हे गोस्वामी तुलसीदास महाराज आपल्याला सिद्ध करून देत आहे. भूत पिशाच निकट नहीं आए, महावीर जगत नाम सुनारे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा. भूत पिशाच निकट नहीं आए, महावीर जगत नाम सुनारे. आता एक मुखी रुद्राक्ष जर तुम्ही परिधान केला तर तो साक्षात भगवान शंकराचे स्वरूप आहे. 2 मुखी रुद्राक्ष जर तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये परिधान केला तर सर्व कामनाची पूर्ती करणारा तो रुद्राक्ष आहे. 3 मुखी रुद्राक्ष जर तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये परिधान केला तर सगळ्या साधनेचे फल देणारा तो रुद्राक्ष आहे. 4 मुखी रुद्राक्ष जर तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये परिधान केला तर तो प्रत्यक्ष ब्रह्म स्वरूप आहे. 5 मुखी रुद्राक्ष जर तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये परिधान केला तर पापाचा नाश करणारा तो रुद्राक्ष आहे. 6 मुखी रुद्राक्ष जर तुम्ही प्रत्यक्ष धारण केला तर कार्तिक स्वामीचे स्वरूप म्हणजे 6 मुखाचा रुद्राक्ष आहे. 6 मुखी रुद्राक्ष परिधान करण्याची स्वतंत्र संकल्पना आहे. तो गळ्यामध्ये परिधान करता येत नाही, तो केसामध्ये परिधान करता येत नाही, तो हातामध्ये परिधान करता येत नाही. तर 6 मुखी रुद्राक्ष हा कार्तिक स्वामीचे स्वरूप, आणि तो जर 6 मुखी रुद्राक्ष जर भेटत असेल तर तो दंडामध्ये परिधान करावा, हा शिव महापुराण कथेचा आपल्याला संदेश आहे. 7 मुखी रुद्राक्ष जर तुम्ही गळ्यामध्ये परिधान करत असाल तर आनंद स्वरूप तो रुद्राक्ष आहे. आणि 7 मुखी रुद्राक्ष जर गळ्यामध्ये परिधान केला तर तुमचं दारिद्र्य नष्ट करण्याची ताकद त्या रुद्राक्षामध्ये आहे. 8 मुखी रुद्राक्ष जर तुमच्या गळ्यामध्ये परिधान केला तर तुमचं आयुष्य त्या रुद्राक्षामध्ये वाढतंय. 9 मुखी रुद्राक्ष जर तुम्ही गळ्यात परिधान केला तर तो प्रत्यक्ष कपिल मुनीचे स्वरूप आहे. माणूस विद्यावान होतो. म्हणून ज्याला विद्वान होण्याची इच्छा असेल, ज्याला ज्ञानवंत होण्याची इच्छा असेल, ज्याला अर्थातच सज्जनांनो फार मोठा ज्ञानी होण्याची, ज्याला वैज्ञानिक होण्याची इच्छा असेल त्याने 9 मुखाचा रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये परिधान करावा. 9 मुखाचा रुद्राक्ष जर गळ्यामध्ये परिधान केला तर त्याची ताकद ही आहे की तो रुद्राक्ष तुम्हाला विद्वान बनवण्यासाठी मदत केल्याशिवाय राहणार नाही. 10 मुखी रुद्राक्ष जर परिधान केला तर तो प्रत्यक्ष भगवान विष्णूचं स्वरूप आहे. मानवाच्या सर्व मनोकामना पूर्ती करणारा तो रुद्राक्ष आहे. म्हणून 10 मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये परिधान करा. 11 मुखी रुद्राक्ष म्हणजे रुद्राचं तो स्वरूप आहे. म्हणून जो राजकारणी असेल, जो समाजकारणी असेल आणि ज्याला शत्रूवर विजय मिळवण्याची जर इच्छा असेल ना तर त्याने आपल्या गळ्यामध्ये 11 मुखी रुद्राक्ष परिधान केला पाहिजे. शत्रूवर विजय तुम्हाला मिळवायचा आहे आणि शत्रूवर जर विजय तुम्हाला जर मिळवायचा असेल ना तर 11 मुखी रुद्राक्ष काहीतरी उपलब्ध करा आणि तो आपल्या गळ्यामध्ये परिधान करा. आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये एक कट्टर हिंदुत्ववादी महान व्यक्तिमत्व होऊन गेलं
त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे बाप्पा रावण. हिंदू धर्मासाठी लढत होता. 11 मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये परिधान करत होते. 9 फुटाची त्यांची हाईट होती, 9 फुटाची त्यांची उंची होती आणि 1200 किलोची तलवार ते आपल्या हातामध्ये परिधान करत होते किंवा 1200 किलोची तलवार ते वागवत होते. 1200 किलो म्हणजे किती क्विंटल झालं ते? एवढी मोठी तलवार ते वागवत होते. भगवान शंकराला रोज पाणी समर्पित करत होते. 11 मुखाचा रुद्राक्ष परिधान करत होते आणि 11 मुखाचा रुद्राक्ष परिधान करून देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत सनातन वैदिक हिंदू धर्मासाठी ते लढले आणि हिंदू धर्मासाठी लढले. म्हणून त्या काळापासून सज्जनांनो हिंदू धर्मावर पुढे बरेच संकट येत गेले. तो इतिहास वेगळा आहे. पण मी का सांगतोय, एखाद्या रणांगणामध्ये जर विजय प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर आपल्या गळ्यामध्ये 11 मुखाचा रुद्राक्ष हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि 12 मुखी रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये परिधान करा. पण 12 मुखी रुद्राक्षाची आणखी एक महत्वाची संकल्पना या ठिकाणी सांगितलेली आहे की 12 मुखी रुद्राक्ष हा तुम्हाला गळ्यामध्ये परिधान करता येत नाही. महिला मंडळ नीट ऐका, तो तुम्हाला दंडामध्ये परिधान करता येत नाही, तो तुम्हाला हातामध्ये सुद्धा परिधान करता येत नाही. तर 12 मुखी रुद्राक्ष हा पुरुषापेक्षा स्त्रियांच्यासाठी अत्यंत महत्वाचा सांगितला जातोय. कारण 12 मुखी रुद्राक्ष जर तुम्ही केसामध्ये जर परिधान केला तर ती व्यक्ती किंवा ती स्त्री अर्थात तेजस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आणि जी माझ्या समोर बसलेली स्त्री 12 मुखाचा रुद्राक्ष आपल्या केसामध्ये परिधान करेल, मला असं वाटते तिचं सौभाग्य दीर्घकाल टिकेल. मग आपलं सौभाग्य दीर्घकाल टिकावं असं जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही 12 मुखाचा रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये परिधान केला पाहिजे. 13 मुखी रुद्राक्ष आहे. 13 मुखी रुद्राक्ष हा सुद्धा फार मोठा पुण्यदायक रुद्राक्ष आहे. 13 मुखी रुद्राक्ष सुद्धा गळ्यामध्ये परिधान करू शकतायत. आणि शेवटचा जो रुद्राक्ष आहे तो 14 मुखाचा रुद्राक्ष आहे. आजपर्यंत तो 14 मुखी रुद्राक्ष कुणाला भेटला नाही. पण ज्याला भेटला असेल ना दादा तर शिव महापुराण कथाकार त्याला प्रत्यक्ष भगवान शंकराचं स्वरूप समजते. 14 मुखाचा रुद्राक्ष म्हणजे भगवान शंकराचं ते स्वरूप आहे. म्हणून सज्जनांनो रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये घातल्याचे फायदे आता ऐका. या सगळ्या फायद्याबद्दल तर मी बोलले, पण आणखी काही स्वतंत्र फायदे शिव महापुराण कथेमध्ये सांगितल्या जात आहेत. शिव महापुराण कथा असं सांगते, एक मुखी रुद्राक्ष जर तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये परिधान केला तर पिशाच तुमच्या जवळ येत नाही. मग आता या 14 मुख्यापैकी तुम्ही कुठलाही घाला, पिशाच तुमच्या जवळ येणार नाही. हा पहिला फायदा. डांकिनीचा त्रास तुम्हाला होणार नाही. हा दुसरा फायदा. शंकिनीचा त्रास होणार नाही. हा तिसरा फायदा. एखाद्या प्रेताचा त्रास तुम्हाला होणार नाही. हा चौथा फायदा. कारण बऱ्याच लोकांच्या स्वप्नामध्ये मेलेला माणूस कधी येतो आणि मेलेला माणूस आणि साप जर त्या व्यक्तीला जर दिसत असेल तर समजून चलावं त्याने आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ परिधान करणं ही काळाची गरज आहे. मग तो कुठल्याही मुखाचा रुद्राक्ष असू द्या, पण गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ परिधान करा. छातीला हात लावून तुम्हाला शिव महापुराण कथेचा शब्द देतो की मरेपर्यंत तुमच्या स्वप्नामध्ये साप आणि मेलेला माणूस कधी येणार नाही. येऊ शकत नाही. ताकद आहे. भूत जवळ येऊ नये असं वाटत असेल तरी सुद्धा रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये परिधान करा. उपद्रवकारक शक्ती एखादी अर्थातच आपल्या जवळ येऊ नये किंवा तिला दूर जर फेकायची जर तुम्हाला इच्छा असेल तर तरी सुद्धा गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ परिधान करा. कुठल्या प्रकारची करणी आपल्याला कुणी करू नये किंवा कवटाळ कुणी करू नये. करणी कवटाळ आहे ना तुमच्याकडे? बऱ्याच लोकांना बरंच माहिती आहे. एक तर विद्या मी अशी ऐकली होती, आनंद दादा गेले का घेण्याची सवय आहे तुमच्याकडे. मी तर अशी एक अशी संकल्पना ऐकली होती, अशी काही विद्या एका माणसाकडे होती बरं का श्याम दादा. विद्या ती अशी होती की एखादी गाय जर वेली तर त्या गायीचं दूध बंद करण्याची सुद्धा त्याच्याकडे विद्या होती. इतकी हलकट दर्जाची विद्या कशाला प्राप्त करता तुम्ही? एखादी गाय बिचारी वेली, तिच्या स्तनातनं कधी रक्त बाहेर येतोय तर कधी तिला त्रास करतायत. आणखी ती वेगवेगळ्या पद्धतीचे ते मंत्र उपचार आहेत, त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. आणि आपण काय मंत्र तंत्र आणि तोडगे सांगायला इथे बसलो नाही, पण आता आलंय म्हणून बोलावं लागते तुमच्या समोर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उपद्रवकारक शक्ती पळून जावी असं वाटत असेल तर गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ परिधान करा. कुठल्या प्रकारची करणी कवटाळ होऊ नये याकरता सुद्धा तुम्ही गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ परिधान करा. कुठल्या प्रकारची भानामती माहिती ना तुम्हाला?
मग कुठल्या प्रकारची भानामती होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ परिधान करा. कुठल्या प्रकारचं वशीकरण होऊ नये किंवा कुठल्या वशीकरणाचा प्रयोग आपल्यावर चालू नये असं वाटत असेल तरी सुद्धा आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ परिधान करा. सीतामाईच्या गळ्यामध्ये सतत रुद्राक्षाची माळ असायची, पण ज्या वेळेला वनवासामध्ये माझ्या रामरायाच्या सोबत जात आहे, रामरायाच्या सोबत जात असताना नेमकी रुद्राक्ष सकाळची वेळ आहे, ती रुद्राक्षाची माळ फुंकीला अडकून ठेवल्या जाते आणि अडकून ठेवल्याच्या नंतर सज्जनांनो नेमका अर्थात दुष्टवादी रावण त्या ठिकाणी येते आणि रावण तिथे आल्याच्या नंतर माझ्या जानकीला तो वश करतोय आणि आकाश मार्गाने तो घेऊन जाते. जोपर्यंत माझ्या जानकी मातेच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ होती तोपर्यंत कुठलाही राक्षस त्या ठिकाणी स्पर्श करू शकत नव्हता किंवा कुठली उपद्रवक कारक शक्ती त्या ठिकाणी त्रास देत नव्हती. पण थोडी रुद्राक्षाची माळ बाजूला गेली तर मला असं वाटतं माझ्या जानकी मातेचं हरण झाले. मग आता आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू भगिनीचं हरण लव जिहाद नावाखाली तर पावलोपावली होतंय. यापासून जर तुम्हाला सुरक्षित राहण्याची इच्छा असेल ना माझ्या बहिणींनो, तर गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ परिधान करा. तुमच्यावरती कोणतेही संकट येणार नाही. हा शिवमहापुराण कथेचा शब्द आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वशीकरण होऊ नये, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घाला. तुम्ही विविध मंत्राचा प्रयोग माणसावरती करण्याचं काम करते, प्राण्यावरती करण्याचा प्रयत्न करते, मग त्या मंत्राचा प्रयोग सुद्धा आपल्यावरती होऊ नये असं जरी वाटत असेल तरी गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा परिधान करा. हे रुद्राक्ष महात्म्य मी आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त केले.